ही मुंबई आहे. मुश्किल जीना यहाँ जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान हो मुंबई 1960-62 सालच्या सुमाराची. कित्येक लाख लोकांनी मिळून अव्याहत चालवलेला हा एक प्रचंड गोंधळ आहे. त्या गोंधळात आपलीही भर घालणारे हे एक ग्रस्त आहेत. सकाळच्या वेळी चर्चगेट किंवा बोरीबंदर स्टेशनात येऊन लोकल गाड्या लागल्या किंवा फ्लोरा फाउंटनला नाहीतर बॅलार्ड पियरला एकामागून एक बसेस येऊन धडकायला लागल्या की माणसांचे कसे लोंढे फुटतात ते पाहिलेत आपण. त्या लोंढ्यातली माणसं आपापल्या कचेऱ्यांकडे धावत असतात. आसामीतला मी हा त्याच लोंढ्यात वाहत चाललेला एक थेंब आहे. असामी हे एका कारकुनाचं आत्मचरित्र आहे. अहो 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 थांबा थांबा थांबा. काय हो? अहो आत्मचरित्र हा शब्द फार मोठा झाला हो. अहो हे म्हणजे आमच्या 1.5 रुपयावाल्या टोपीला मुकुट म्हणण्यापैकी आहे. हं? अहो साधा कारकून मी. माझ्यासाठी कोणीही कोकिळा कधीही गायली नाही. खरंय. हं? आमच्या मुघभाटात आंब्याच्या मोसमात कोकिळा वगैरे न येता पायरे हापस तो येतो. बरं का. वसंत हेमंत वगैरे ऋतू मुंबईच्या वाटेला फारसे कधी जात नाहीत. मुंबईला फक्त 2च ऋतू, उन्हाळा आणि पावसाळा. अगदी बरोबर. काय हा बरोबर ना. मग आणि हे बघा आकाशात तुमच्या त्या मेघांची दाटी झाली की मला तुमचं ते नभ मेघायनी आक्रमिले नभ मेघायनी आक्रमिले वगैरे गाणी न सुचता बरं. छत्री दुरुस्तीला टाकली पाहिजे हे आधी आठवतं. तेव्हा माझ्यासारख्या ह्या असल्या अत्यंत गद्य माणसाचं आत्मचरित्र कसलं. सुखदुःखाच्या आपल्या 4 गोष्टी सांगायच्या. फार तर स्वतःच पुराण लावणार आहे म्हणानं. पण का हो ऐकतील का हो लोक आमचं हे पुराण? हे पहा, पुराणिक बुवानी पुराण सांगत जावं. कुणी ऐकायला आहे की नाही याची चिंता करू नये. वा 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 काय बोललात पण वा. बाकी बायकांची जातच नाही नाही चतुर. हा पुराणिक बुवानी पुराण सांगत जावं अगदी खरं आहे. अहो आमचे आजोबा देखील पुराणिकच होते. कोकणातल्या आमच्या रामाच्या देवळात बरं. रोज पुराण सांगायचे. आणि ऐकायला बरं का ऐकायला फक्त समोर त्या गाभाऱ्यात कोदंडधारी राम आणि शेजारी पांडू गुरव. बरं. त्यापैकी पांडू गुरव हा ठार बहिरा. वा. पण तरी सुद्धा आमच्या आजोबांनी आपलं पुराण सांगायचं काही सोडलं नाही. मला वाटतं मलाही तीच परंपरा चालवली पाहिजे नाही का. मग करायची सुरुवात. खरं ना. वा वा. मग म्हणा तर. जय जय रघुवीर समर्थ. कुणीसं म्हटलंय की कसामी 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 जसामी तसामी असामी असामी. खरं सांगू का हे कुणीसं वगैरे काही म्हटलेलं नाही आहे. मीच म्हटलेलं आहे. पण कुणीसं म्हटलंय असं म्हटल्याशिवाय आपण देखील काय म्हटलं हे ऐकायला कान टोकारले नसते. या जगात काय म्हटलं याच्यापेक्षा कुणी म्हटलं यालाच अधिक महत्त्व आहे हे मला कळून चुकलं आहे. थोर माणसं देखील काही फारसं निराळं म्हणतात असं नाही. पण ती थोर असतात हे महत्त्वाचं. असला कुठलाही थोरपणा चिकटायचा जिथे सुतराम म्हणतात तसा संबंध नव्हता अशा एका परिस्थितीत वाढलेला आसामी एक आपला आसामी आहे. आता माझ्यात आणि थोरांच्यात अजिबात साम्य नाही असं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे माझ्याही जन्मतिथीविषयी दुमत आहे. आईचं मत होतं की माझा जन्म कार्तिकी एकादशीला झाला. तर बाबा म्हणजे अगो कार्तिकी कुठली काढली. आषाढी एकादशी जन्म त्याचा. म्हणजे एकादशी होती हे निश्चित. कारण माझ्या जन्माच्या दिवशी दोघांनाही कडकडीत उपास घडला होता एवढंच फक्त आठवत होतं. आता माझ्या जन्मतारखेविषयी आईबाबांचं जरी भांडण लागलं तरी शिवाजी महाराजांच्या प्रमाणे इतिहासकारांच्यात भांडण लागायचं काही कारण नव्हतं. कारण सुटीशी संबंध आल्याशिवाय तिथीची भांडणं सुरू होत नाही. शिवाजी महाराजांच्या प्रमाणे मला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांशी माझं नातं जोडता येईल. ते आणि आम्ही एकाच रत्नागिरी जिल्ह्यातले. टिळकांचं मूळ गाव कुठलं होतं त्यांचं मूळ गाव आहे असंच कुठलं तरी. आम्ही मूळचे कडमड्याचे. आता कडमडे हे काही फारशा अभिमानाने उच्चारण्यासारखं गावाचं नाव नाही आहे. पण एखाद्या गावाचं नाव आणि तिथे होणारा आपला जन्म ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात थोड्याच राहतात. आमचं घराणं जोशांचं.
पण आमच्या पूर्वजांनी स्वतःचं भविष्य सुधारण्याऐवजी दुसऱ्यांच्याच कुंडल्या पाहण्यात हयाती घालवल्या. त्यामुळे भिक्षुकी हा मुख्य धंदा आणि मुंबईच्या हायकोर्टापर्यंत भाऊबंदकीची भांडणे नेणे हा जोडधंदा. कडमड्याच्या दोषांच्या दिवाणी दाव्यावरतीच अनेक वकिलांचे संसार रत्नागिरीत उभे राहिलेले आहेत. गडग्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून हे कडमड्याचे दोषी लोक एकमेकाच्या यथेच्छ उखाळ्या पखाळ्या काढत असत. असल्या भांडणांचं भरतवाक्य बहुधा अरे बरबाद झालो तरी बेहत्तर, काय समजलास, पण विलायतेहून बालिस्टर आणून मुंबईच्या हायकोर्टात धिंड नाही काढली तुझी तर बापाचे नाव गंगाधर जोशी नाही लावणार, असं असायचं. आता बापाचं नाव गंगाधर, विश्वंभर वगैरे पाळण्यातली नावं ही फक्त भांडणाच्या, शाळेच्या हजेरीपटाच्या, श्राद्धाच्या किंवा वादी प्रतिवादी या संदर्भातच येत असत. एरवी पाळण्यातल्या नावाने कुणीही कुणाला आमच्या गावात मोजित नसे. तुम्ही विचारा जाऊन पाहिजे, अहो महादेव जोशी कुठे राहतो? महादेव कुठला रे महादेव? महादेव अरे झांप्या जोशी असे म्हणा, महादेव कुठला काढलात? आता त्याचा भाऊ हरी जोशी आहे, तो दिसायला जरा देखणा वगैरे आहे, त्याला बायक्या जोशी म्हणते. माझं नाव थांबा ते नंतर सांगतो. म्हणजे आमच्या वडिलांनी कडमडं आणि ते जोशपण एकदमच सोडलं आणि राजापूरच्या हायस्कुलातून मॅट्रिक झाले आणि मुंबईला येऊन पोस्टात चिकटले. चिकटले म्हणजे काय, पाकिटाला स्टाम्प चिकटावं तसे चिकटले होते. त्यामुळे माझ्या वडिलांना कडमड्याची समस्त ग्रामस्थ मंडळी पोष्ट्या जोशी म्हणत असत. आता वास्तविक कडमड्याच्या स्वभावाला धरून पोस्टातल्या माणसाला पोष्ट्या म्हणणं हे म्हणजे फारच सौजन्याचं लक्षण होतं. कारण आमच्या चुलत घराण्यातला एक जोशी रत्नागिरीला कलेक्टर कचेरीत पट्टेवाल्याच्या हुद्द्यावर होता, तर त्याला सगळेजण ICS जोशी म्हणायचे. ह्या हिशोबाने आमच्या वडिलांना वास्तविक नाटपेड जोशी तरी म्हणायला हवं होतं किंवा पोस्टमास्टर जनरल जोशी असं तरी म्हणायला हवं होतं. अजूनही अधूनमधून कधी कडमड्याला गेलो तर एखादा पापणीचे देखील केस पांढरे झालेला म्हातारा आपले मिचमीचे डोळे आणखीनच मिचमीचे करीत मला विचारित असतो, पोष्ट्याचा काय रे तू? हा वाटलंच मला. वडिलांनी पोस्टात कारकुनी केली आणि मी इंटर नापास झाल्यानंतर बेन्सन जॉन्सन कंपनीत जो चिकटलो तो आज ताब्यात तिथेच आहे. नोकरीला लागलो त्या दिवशी वडिलांनी केलेला उपदेश आजवर पाळत आलोय. आमचे बाबा म्हणाले होते, अरे हे बघ, नोकरी ही लग्नाच्या बायकोसारखी, काय समजलास, दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोडण्यात काहीच अर्थ नसतो. शेवटी सगळ्या बायका आणि सगळ्या नोकऱ्या सारख्याच, काय समजलास बेमट्या? आता असते बेमट्या आहे माझं काय पाळण्यातलं नाव नव्हे. माझं पाळण्यातलं नाव म्हणजे त्याचं काय आहे की माझ्या आधीची भावंडं जगत नसत म्हणून माझं नाव, बाकी नावात काय म्हणा, आपलं नाव आपणच घ्यायचे असे किती प्रसंग येत असतात माणसाला. आणि लहानपणी माझ्या खऱ्या नावाने मला कोणीच हाक मारलेली नाही आहे, सगळेजण बेमट्याच म्हणायचे. माझ्या वडिलांची नावाच्या बाबतीत थोडीशी माझ्यासारखी हकीकत होती. आमच्या आजीची मुलं जगत नसत म्हणून आमच्या वडिलांचं नाव भिकू ठेवलं होतं. पुढे त्यांनीच त्याला भिकाजी पंत वगैरे करून त्या नावाला थोडा भारदस्तपणा वगैरे आणला होता. माझ्या नावाची खरी गंमत झाली ती आमच्या लग्नात. आमचे वडील काय निमंत्रण पत्रिका छापायच्या विरुद्ध उगीच शिंचो त्या निमंत्रण पत्रिका छापून आमच्या पोस्टाची कामे नका वाढवू निष्कार, हे त्यांचं मत. त्यामुळे नवऱ्या मुलाचं नाव शेवटपर्यंत गुलदस्ताच राहिलेलं. बरं, आमचं लग्न देखील म्हणजे काय, थेट जुन्या पद्धतीने झालेलं. आमच्या सौचं माहेरही कोकणातच. आम्ही कडमड्याचे जोशी आणि ती मंडळी पोंबुरप्याची. पोंबुरप्याच्या मारुतीच्या देवळातच लग्न झालं. अगदी शास्त्रोक्त. मुठीत सुपाऱ्या लपवणे, लवंगा तोडणे, रास नाणामध्ये नवरा बायकोने एकमेकाच्या अंगावरती चार चौघांच्या देखत पाणी उडवणे, सगळे सोपस्कार झाले. या रास नाण्याच्या वेळचीच गोष्ट आहे. मी आपला बेताबेतानी पाणी उडवत होतो प्रोक्षण केल्यासारखा. अहो, जिची आपली धड ओळख नाही तिच्या अंगावरती चार चौघात पाणी कसलं उडवायचं? पण ही मात्र माझ्या अंगावर भसाभस पाणी उपसत होती. माहेरी बहुधा रेडा धुण्याचं काम हिच्याकडे असावं. हे पाहून आमचा एक ब्रह्मचारी काका होता, दिगंबर काका म्हणून, तो एकदम खवळला आणि माझी ती नववधू, सासू, सासरे, इतर पाहुणे रावणे सगळ्यांच्या देखत ओरडला, बेमट्या शिंचा हे पाणी उडवतोयस का? आता काय करतोस हे तो जे बोलला ते मी चार चौघात सांगणं बरं दिसणार नाही. बरं, एवढं म्हणून थांबला नाही, स्वतः पुढे आला आणि हिच्या डोक्यावर घंगा रिकामं केलं आणि वर म्हणतो, बेमट्या बायकोच पाणी पाजणार हो तूस. आमच्या दिगंबर काकाची बत्तीशी अगदीच काही खोटी ठरली नाही. आता इतक्या लोकांच्या पुढे बेमट्या म्हटल्यामुळे हिची समजूत झाली की माझं पाळण्यातलं नाव बेमट्या. अहो, जुना काळ तो. दोघांनी मांडवातच प्रथम एकमेकांना पाहिलेलं. बरं, आमचा प्रेमविवाह वगैरे नसल्यामुळे प्रिय अमुक अमुक, सर्वस्वी तुझीच वगैरे ही भानगड नव्हती. अहो, हिने मला पहिलं पत्र लिहिलं ते आमच्या शंकराच्या खेपेला ही पहिल्या बाळणपणाला पोंबुरप्याला गेली तेव्हा. आणि आयुष्यात पहिल्यांदाच येणाऱ्या पत्रातलं पहिलंच वाक्य होतं, कृ सा न विवी, पत्र लिहिण्यास कारण की येताना दूधवाल्यास सांगावयास विसरले. 1.25 शेर दूध काय करायचंय, रोज पावशेरच घ्या व त्याप्रमाणे भैयास सांगा, हापिसात जाताना स्वयंपाकाच्या खोलीला कडी लावावयास विसरू नये, शेजाऱ्यांचा बोका येतो, तीर्थरूप बाबांचा दमा बरा आहे. आता आयुष्यात बायकोकडून आलेल्या पहिल्या पत्रातला मजकूर हा इतका रोमॅन्टिक होता. अहो, डोक्यावर अक्षता पडल्या तरी आमच्या नावाचा पत्ताच नाही.
आणि पंक्तीत घास देताना नाव घेण्याचा प्रसंग आला. सगळ्या साळका माळका तिकडे जमलेल्या त्यातलीच एक गुजामावशी तिथे आली आणि म्हणाली, चांगला मोठ्यांना घे बरं का उखाणा, सगळ्यांना ऐकू जाईल असा घे बरं का अन्नपूर्णे. आमच्या कुटुंबाचं नाव अन्नपूर्णा आहे तेव्हा मला कळलं, पण हिला माझं नाव ठाऊक आहे की नाही देव जाणे. माझ्या छातीत धडधाड धडधाड होत होतं. तेवढ्यात आमचा तो दिगंबर काका भर पंक्तीत पुन्हा ओरडला, अरे बेमट्या तू रेशींचा कशा नर्वस होतोस, वरभाग हे बेमट्या. आणि इकडे आमच्या बायकोनी उखाणा घ्यायला सुरुवात केली. उखाणा तरी काय नामी काढला होता म्हणता विचारू. समोरच्या कोनाड्यात उभी विंद माता आणि बेमटेरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला. आयुष्यात या अन्नपूर्णेने भरवलेला पहिला घासच माझ्या घशात अडकला. तेवढ्यात तो काका पुन्हा खेकटला, अगो त्याचे पाळण्यातले नाव बेमट्या नव्हे, त्याचं पाळण्यातले नाव धोंडू. खुळी की काय ती नवऱ्यात बेमट्या वगैरे म्हणते. पुन्हा घेस तो उखाणा. मग पुन्हा एकदा ती हिंदमाता कोनाड्यात उभी राहिली. अहो त्या उखाण्याला काही प्रास का यम काही नाही. ह्या बाजूला समोरच्या कोनाड्यात उभी हिंद माता आणि अमक्या अमक्याचं नाव घेतं माझा नंबर पहिला. काही त्याला अर्थच नाही. कशात त्या काळी बायका देखील छान उखाणे घेत असत. अहो खुद्द आमच्या सासूबाईंनी उखाणा घेतला होता, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी आणि चंद्रभागा झुरते बगमभटासाठी. आणि आमच्या बायकोनी हिंदमातेला समोरच्या कोनाड्यात उभी केली होती केरसुणीसारखी. तिला वाटत होतं की उखाण्यात हिंदमाता वगैरे घालून आपण मॉडर्नपणा दाखवला की छान. हे मॉडर्नपणाच्या हौशेचं बीज हे तेव्हापासूनच आहे. तात्पर्य काय की माझं नाव धोंडू. धोंडूचा धोंडोपंत व्हायला फार वर्ष लागली. नाही म्हणायला धोंडो केशव कर्व्यांच्यात आणि आमच्यात एवढं एक साम्य आहे. हीच काय ती समाधानाची जागा. पुष्कळदा मला वाटतं की धोंडो भिकाजी जोशी असलं निर्गुण निराकार नाव घेऊन हिंडणाऱ्या माणसाने आपलं आत्मचरित्र सांगावंच कशाला. कसामी हा प्रश्न इथे पडलाच आहे कुणाला. पण अशा वेळेला मला आमच्या दिगंबर काकाच्या कीर्तनाची आठवण येते. आमचा ब्रह्मचारी काका कडमड्याच्या रामाच्या देवळामध्ये कीर्तन करीत असे. त्याच्या मागे मला टाळ धरून उभं राहावं लागत असे. सूर द्यावा लागायचा. काका तर काय एकदम तार सप्तकातच सुरू करायचा. सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय बेमटाशींच्या सूर देस मेलास काय. एकदम काय काकाचे सूर काय गाणं काय त्यांची पर्सनॅलिटीच दांडगी होती. एक डोळा ऊर्ध्वाया दिसे, दुसरा डोळा आधराया दिसे, धोंड सुटलेलं. आणि कथाही आपली यथातथाच ती करता येत नसे म्हणून कडमड्याचे लोक त्याला कीर्तन केशरी म्हणायचे. मग हा काका एक ठेवणीतली ओळी काढायचा. हसायचे कारण नाही इथं संत ज्ञानेश्वरानंच परमिट दिलेलं आहे की राजहंसाचे चालणे जगी जालिया शहाणे म्हणून काय कवणे चालूची नये. या जगात राजहंसाचे चालणे मोठ्या ITचे झाले असेल अगदी आमच्या लांजेकर मामलेदारासारखे. म्हणून काय इतरांनी चालूच नाही की काय. निजामपूरकर बुवा, कवीश्वर बुवा, राशीनकर बुवा, बडोदकर बुवा असतील मोठे कीर्तनकार. म्हणून ह्या दिगंबर बुवा कडमडेकर जोशान कीर्तन करूच नये की काय. त्याच चालीवर मी म्हणणार आहे की जगात अनेक थोरा मोठ्यांची चरित्र झाली असतील, नेपोलियन बोनापार्ट बिर्ट. म्हणून आमच्यासारख्या कारकुनांनी